जामखेड नगर परिषदेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। जामखेड नगरपंचायतीच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठा घोळ आहे। सर्वपक्षीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, प्रशासक धैर्यशील जाधव यांना चांगलंच धारेवर धरलं। पोलीस आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये काही काळ बाचाबाची झाल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। जामखेड नगरपालिका निवडणूक संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीत अनेक प्रभागात कमी जादा मतदार असल्यामुळे गोंधळ निर्माण झाल्यानं आज सर्वपक्षीय नेत्यांनी नगर परिषदेत जाऊन प्रशासक धैर्यशील जाधव यांना धारेवर धरत कार्यालयातच ठिय्या आंदोलन केलं। यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं असल्यानं पोलीस प्रशासनाला बोलावण्यात आलं। यावेळी या ठिकाणी नेते मंडळी आणि पोलिसांची चांगलीच खडाजंगी झाली। यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मधुकर राळेभात, युवा नेते पवन राळेभात, मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, शहाजी राळेभात, एमआयएमचे शहराध्यक्ष इम्रान कुरेशी, शिवसेना शहरप्रमुख शामीरभाई सय्यद, अमित जाधव, मिठूलाल नवलाखा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सागर सदाफुले, विकास राळेभात, प्रशांत राळेभात, भाजपाचे नेते पोपट राळेभात, सुनील कोठारी, दिगंबर चव्हाण, गणेश आजबे हे यावेळी त्या ठिकाणी आले होते। सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार आणि ग्रामस्थांनी जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत अनेक त्रुटी असल्यामुळे नगर परिषदेचे प्रशासक धैर्यशील जाधव यांना निदर्शनास आणून देत चांगलंच धारेवर धरलं। यावेळी सर्वच पक्षीय नेते आणि इच्छुक उमेदवारांनी आपला संताप व्यक्त करत म्हटलंय की प्रभाग 6 मध्ये लोकसंख्या 2096 तर मतदार 2711 एवढी दर्शवली आहे। यामुळं अनेक इच्छुक उमेदवार चक्रावले। यामुळं पुन्हा एकदा नगर परिषदेच्या सावळा गोंधळ समोर आला। प्रभाग 9 मध्ये एकूण लोकसंख्या 1763 आहे, तर मतदार संख्या मात्र फक्त 307 एवढीच आहे। प्रभाग क्रमांक 9 मध्ये लोकसंख्या 1763 असून 307 मतदार संख्या दाखवण्यात आली आहे। अशा प्रकारे लोकसंख्या आणि मतदार याद्यांमध्ये मोठी तफावत आढळून आली आहे। वरील सर्व प्रभागात मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आलाय। काही प्रभागात लोकसंख्या कमी तर मतदार संख्या जास्त, तर काही प्रभागात लोकसंख्या जास्त आणि मतदार संख्या फारच कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। अशी परिस्थिती असतानाही प्रशासक जाधव मात्र कसल्याही प्रकारचं उत्तर देत नाहीत। तसेच येत्या 2 दिवसात जर निर्णय झाला नाही तर सर्वपक्षीय नेत्यांनी नगर परिषदेचं कामकाज बंद पाडून टाळं ठोकून जामखेड बंदचा इशाराही दिलाय। मिळण्याच्या हेतून एक काम करा। नगर परिषदमध्ये एका नगरसेवकाला जो निधी मिळतो, या एका नगरसेवकाला एका प्रभागामध्ये काहीतरी 700 का काहीतरी घरं आणले तर एका प्रभागात 70 घरं। तर या ठिकाणी आता आपण सर्वांनी विचार करायचा की निधी सारख्या प्रमाणात कसा त्यांना वाटला जाईल। या ठिकाणी एका प्रभागावर अन्याय होतोय। आम्ही या ठिकाणी सर्व पक्षाचे, राजकीय पक्षाचे सर्व नेते एकत्र येऊन जामखेड बंदचं या ठिकाणी तहसीलदार, या ठिकाणी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना निवेदन दिलं आहे। जर आमची शंका जर त्यांनी निवारण केलं नाही तर आम्ही सर्व राजकीय पक्ष जामखेडच्या निवडणुकीत बहिष्कार टाकू व जामखेड बंदचं निवेदन त्यांना आम्ही देणार आहोत, ते आम्ही पार पाडू। पूर्ण जी वार्ड आहे ते लोकसंख्येनुसार डिवाईड होतो, कारण की कोणत्या वार्डमध्ये 3000 लोकसंख्या आहे, कोणत्या वार्डमध्ये 3000 आहे। वरून जो निधी येणार आहे सर्व वार्डसाठी समान येणार आहे। तर त्या 3000च्या गरजा त्याच 300च्या वार्डमध्ये कशा पूर्ण होणार किंवा त्या 3000ला ते कमी पडू शकतात। त्यामुळे एमआयएमची एवढीच मागणी आहे की सर्व वार्ड ही समप्रमाणात तोडण्यात यावं आणि सर्वांच्या गरजा पूर्ण करण्यात यावं। आज नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादी व प्रभाग रचनेवर जे हरकती नोंदवण्यासाठी सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार सर्व जे या ठिकाणी आले होते, त्यांना प्रशासकाने असं आश्वासित केलेलं आहे की जे तुमचे हरकतीच्या शंका आहे त्याचं निरसन जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून ते करणार आहे। जर त्यांनी 2 दिवसात जर कुठल्याही शंकेचं किंवा प्रभाग रचनेचं कुठला जर बदल झाला नाही तर नगर परिषद कार्यालयाचं कामकाज आम्ही कुठल्याही पद्धतीत कसलंही कामकाज होऊ देणार नाही व याला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही व येणाऱ्या सार्वत्रिक नगर परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालणार। यावेळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी पोलिसांनी अचानक आंदोलन करताना धक्काबुक्की केली। यानंतर प्रशासक यांनी मागण्या मान्य न करून 2 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मार्ग काढण्याचे लेखी दिल्यानं सुमारे 4 तास सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्यात आलं। यावेळी वृत्तवाहिन्यांशी बोलताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, पवन राळेभात तसेच प्रशासक धैर्यशील जाधव यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात।
जामखेड नगरपालिका प्रभाग यादी CO साहेबांनी धैर्यशील जाधव यांनी 19 तारखेला जाहीर केली. ती यादी पाहता त्याच्यात अनेक वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी झाल्या. 21 प्रभाग आणि 25,600 लोकसंख्या. त्या लोकसंख्येचा हिशोब केला तर 1,000 ते 1,300, 1,200, 1,400पर्यंत प्रभाग पडायला पाहिजे होते. पण वार्ड नंबर 9 आणि 10 लोकसंख्या 1900 ते 2,000 आणि प्रभाग पडतोय 300, मतदारसंख्या पडते 310 ते 340ची. वार्ड नंबर 6मध्ये लोकसंख्या दाखवली जाते 2,043 आणि तिथं मतदारसंख्या दाखवली जाते 2713. वार्ड नंबर 16मध्ये लोकसंख्या दाखवली जाते 2,000 आणि वार्ड नंबर 16मध्ये मतदारसंख्या दाखवली जाते 457. हा जो विरोधाभास दिसतो त्याच्यात कुठंतरी गडबड आणि गैरव्यवहार. आम्ही कलेक्टर साहेबाशी चर्चा करतो आणि 27 तारखेपर्यंत हरकती नोंदवायचा त्यांना नागरिकांना आव्हान त्यांनी केलेलं आहे. विनंती आहे की आपलं नाव आपण जिथं राहतो त्याच प्रभागात आहे का ते बघून 27 तारखेपर्यंत नगरपालिकेत येऊन लेखी अर्ज आणि स्वतःचं रेशन कार्ड आणि मतदान कार्डासहित हरकती नोंदवावी. जर उद्या संध्याकाळी 5 वाजता निर्णय नाही झाला तर मी स्वतः मधु आबा सर्व जाती धर्म आम्ही सर्व मिळून सर्व पक्षीय काही नावं राहिले गडबडी तरी सर्व पक्षीय परवा गाव बंद आंदोलन आणि नगरपालिकेचं कामकाज बंद करण्यात येईल. आणि सर्व गावकऱ्यांना माझी विनंती आहे उद्यापर्यंत निर्णय झाला नाही तर सर्व गावकऱ्यांनी नगरपालिकेसमोर हजर राहावे. पंचायतचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झालं आणि नगर परिषदेची प्रभाग रचना त्यांनी त्यांच्या मनमानी पद्धतीने केली. ही जी प्रभाग रचना झाली ती अतिशय चुकीच्या पद्धतीने झालेली. ज्या सीमा रेषा प्रभागाच्या टाकल्यात त्याप्रमाणे मतदान त्या प्रभागात होणं गरजेचं आहे. ते झालेलं नाही. परंतु प्रशासनाने सांगितलं की आम्ही त्या प्रभागातलं मतदान त्या प्रभागातच टाकण्यात येईल. परंतु काही प्रभागावर पूर्णतः अन्याय झालेला आहे. प्रभाग क्रमांक 4 या प्रभागामध्ये मतदान हे मागासवर्गीयांचं फक्त 50 मतदान आहे. तिथं SCचं आरक्षण टाकण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8 आहे तिथं 500 मतदान हे मागासवर्गीयांचं आहे आणि तिथं ही जागा खुल्या वर्गासाठी केलेली आहे. हे आरक्षण बदलण्यात यावं आमची मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ही आमची मागणी आहे. आणि आज जे आंदोलन झालं ही सर्व पक्षाच्या वतीनं आज हे आंदोलन करण्यात आलं. जो बदल झालेला आहे असं सर्वपक्षीय नागरिकांनी आज आपल्या दालनामध्ये येऊन आंदोलन केलं. तर त्याचा निष्कर्ष म्हणून आपण काय काढणार? आज माननीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दिनांक 19/11/2015 रोजी नवनिर्मित जामखेड नगर परिषदेची प्रथम सार्वत्रिक निवडणुकीची मतदार यादी ही प्रारूप मतदार यादी ती घोषित करण्याचा कार्यक्रम 19/11ला माननीय आयोगाच्या आदेशानुसार सुरू झाला. त्याच्यावर दिनांक 27/11/2015पर्यंत हरकती घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे आक्षेप आहेत की त्या यादीमध्ये बरेच मतदार वेगवेगळ्या प्रभागामध्ये विखुरलेले आहेत किंवा काही जणांचे डबल नाव आहेत किंवा काही जणांचे वेगवेगळ्या प्रभागामध्ये नाव आहे. तर अशा हरकती मी आपल्या प्रसारमाध्यमातून विनंती करतो की अशा हरकती लेखी स्वरूपामध्ये या कार्यालयाकडं लिखित वृत्तीमध्ये द्याव्यात जेणेकरून सदर यादी अधिक निर्दोष आणि परिपूर्ण होण्यासाठी मदत होईल. म्हणजे प्रभाग रचना जी बदलण्यात आलेली आहेत जे सर्व पक्षांचं जे हे होतं आज ते त्याबद्दल चर्चा झाल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक प्रभाग हा समान मतदारसंख्येचा असावा. त्याच्या बाबतीत मी त्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्याबरोबर चर्चा करून उद्यापर्यंत त्यांनी आपल्याला निर्णय द्यावण्यास विनंती केली. आपण माननीय जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धतीने विनंती करूया आणि त्यांच्याकडून निर्णय पण ओके निर्दोष आणि परिपूर्ण होण्यासाठी मदत होईल. प्रतिनिधी नासिर पठाणसह अविनाश बोदले आणि कॅमेरामन अशोक वीर. ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, जामखेड.